त्यांच्यामध्ये अग्रगण्य असलेले कोण? रामेश्वर भट्ट. रामेश्वर भट्ट ज्यांनी तुकोबारायांची आरती केली, नंतर त्यांच्या 14 टाळकऱ्यातले 1 टाळकरी झाले. पण सुरुवातीला पूर्णपणे विरोध, अगदी वह्या बुडवण्यापर्यंत विरोध केला. आणि त्यांनीच काय केलं, हे इतका त्रास देतात म्हणून तो जो आपलं कटोरं असतं ना, कटोरं भीक मागायचं, तर तो कटोरं घेऊन एक भिक्षा मागायला देहूमध्ये एक जण आले. आणि त्याने असं म्हटलं की तुकोबा का घर का आहे. हा, मग आता ते कोणतं घर ते म्हणजे कोणाला विचारायचं नाही, ज्याच्या दारात आपलं कटोरं भरल ते घर तुकोबाचं. तर ते आल्यानंतर आता तुकोबारायांची मुलगी छोटीशी, तिने, आपण सगळ्यांनी कथा तुकोबारायांच्या चरित्रात ऐकलं, चिमूटभर पीठ, त्याच्यावर बी असं म्हणतात जिजाबाईने हातावर हात आणला थोडंच राहिलं, आणि ते चिमूटभर पीठ आणलं आणि तिने त्या कटोऱ्यात टाकलं. टाकल्याबरोबर ते कटोरं भरलं. भरल्याबरोबर म्हणले, तू कोण आहे? तो बोले, तुकोबा की बेटी. म्हणले, ये तुकोबा का घर आहे. हा, आणि तकलीफ कौन ज्यादा देता है? तो रामेश्वर भट्ट. मैंने ऐसा मैं देखता हूँ उसको. आणि मग ज्या विहिरीवर तिथं स्नान करायला ते रामेश्वर भट्ट जायचे, त्या विहिरीजवळ हे गेले, त्यांनी पाहिलं. अरे म्हणले, तू तो तपने वाला आहे, ऐसा ही तपते रहो म्हणे. तपते रहो म्हणजे त्याच्या अंगाचा दाह सुरू झाला, आणि तो पाण्यातून वरी आला की लगेच आग व्हायची. ते विहिरीतून, अजून बी ती विहीर आहे बरं का, हो, ती खास विहीर आहे. आणि तर ते शिष्य लोक कंटाळले, म्हणले कधीपर्यंत पाण्यात राहणार. म्हणले चला धरणं धरू, आता माऊलीकडे जावं लागेल, दुसरा पर्याय नाही. माऊलींच्या समाधीजवळ आले. माऊलींच्या समाधीजवळ आल्यावर माऊलींनी दृष्टांत दिला. 3ऱ्या दिवशी, तोपर्यंत यांच्या अंगावर कळशीने पाणी चालू होतं. 3ऱ्या दिवशी माऊलींनी दृष्टांत दिला, म्हणले तुम्ही ज्याचा दोष काढला त्याच्याकडेच जा. काय झालं माहितीये का, आपल्याला पटण्यासाठी सांगतो. आपण दिवसभर आपल्या शेतात काम केलं, आणि आपला भावकीतला बी शेजारी पलीकडून होता, त्याने बाण टोकरीला म्हणून मरणाचा हाणला. कोण? ते बाण टोकरीला. पण संध्याकाळी आल्यावर याला विंचू चावला, ज्याने हाणला त्याला. पण गावात त्याला एकट्यालाच उतरिता येत होता. कोणाला? ज्याला हाणलं त्याला. आता काय होईल सांगा बरं, त्याच्याकडे जावा का? दोष कोणाचा? तुकोबारायांचा दोष काढला कोणी? रामेश्वरांनी. आणि दाह कोणाचा होतो? रामेश्वराचा. उतारा कोणाकडे? तुकारामाकडे. ते म्हणले, उधर कैसा जाएंगे, वो तो हमको कैसा है. ते म्हणले, तुका सर्वश्रेष्ठ प्रिय थोर जो का अवतार नामयाचा. अरे ते श्रेष्ठ आहे म्हणे, तुम्ही माझ्याजवळ बसून नाही जा त्याच्याकडे. म्हणले आपण नको जायचं. त्यांनी काय केलं, पिंपळे महाराजाच्या हातात चिठ्ठी दिली, आणि म्हणले एवढी तुकोबाराला नेऊन दे, आणि माझ्या अंगाचा दाह होतोय, ह्याच्यावर काही पर्याय, आम्हाला तुम्हाला भेटायला यायची इच्छा आहे, आम्ही भेटायला येऊ का? असं म्हणल्यानंतर तो चिठ्ठी घेऊन तो माणूस तुकोबारायांपर्यंत गेला. तुकोबारायांनी चिठ्ठी पाहिली, आणि त्या चिठ्ठीची मागची बाजू रिकामी होती, त्याच्यावर एक अभंग लिहिला, आणि हे एवढा देऊन टाका म्हणले त्याला. रामेश्वर भट्टाजवळ तो आल्याबरोबर रामेश्वराने तो अभंग वाचत असताना याच्या अंगाचा दाह कधी राहिला तेच माहित नाही झालं. कधीची गोष्ट सांगतोय, अभंग वाचत असतानाच राहून गेला. पर्याय तर लांबच राहिला, अजून भेटायला जायचं. ज्याचा फक्त अभंग वाचल्यानं दाह नाहीसा होतो, बाकीच्या त्रिविध तापाचा विषय काय राहील. हो, अभंग कोणता होतो ते सांगून टाकतो म्हणजे पुढे जायला. चित्त शुद्ध तरी शत्रू बस बस कळालं. विठाला तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. फक्त दर्शनानं ताप नाहीसे होतात, आणि एकदा ताप गेल्यावर काय मिळतं? विश्रांती. बर, आपण पाहतो ना आपल्या पसायदानामध्येच आहे ना, जे खळांची व्यंकटी सांडो तया असे रिकाम कोणाला ठेवायचं नाही. दुष्ट प्रवृत्ती गेली की तिला रती सत्कर्माची व्हावी लागते. इथे काय झालं की याचा दुष्टपणा म्हणजे यांचे जे काही ताप होते निघून गेल्यावर माणूस रिकामा नाही ठेवायचा, त्याला आता विश्रांती मिळणार. मग विश्रांती कुठे मिळते? फक्त संतांजवळ. दुसरीकडे विश्रांती नाही. विश्रांतीचा ठाव पायी